नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघूयात. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचा दौरा करतायत. उद्धव ठाकरेंनी नांदेड जिल्ह्यातील जाणापुरी इथं बाधित पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 तातडीची मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. पीक विमा आणि दुष्काळी मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेनेकडून मदत केंद्र उभारण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, उद्धव ठाकरे आज वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. तिथल्या गावात पीक नुकसान किती झालेलं आहे त्याची पाहणी करणार आहेत. आत्ताचे काय अपडेट आहेत? सुवर्ण मराठवाड्यातील सुरुवात त्यांनी औरंगाबाद जिल्हा केला 2 दिवसापूर्वी आणि आज जेव्हा नांदेड, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्याचा ते दौरा करतात. नांदेडचा दौरा त्यांनी सुरू केलेला. जानापूर नंतर 2 गावांना भेटी दिलेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतीच्या बांधावर जाऊन या ठिकाणी सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल याची पाहणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि एकंदरीतच आज महत्वाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर शेतकऱ्यांच्यासाठी मदत केंद्र उभा करण्याचे आज आदेश दिलेले आहेत. या मदत केंद्रामध्ये शेतकऱ्यांना ज्या काय अडचणी, पंचनाम्याच्या अडचण असेल किंवा इतर प्रशासकीय अडचणी असतील ती तक्रार तालुका स्तरावरील किंवा जिल्हा स्तरावरील मदत केंद्रामध्ये त्यांनी करायची आणि ती थेट उद्धव ठाकरेपर्यंत ती तक्रार पोहोचेल आणि उद्धव ठाकरे सरकारकडे त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीचं नवीन आज वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. आज दानापूर इथे 2 लहान चिमुकल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी त्यांची भेट घेतली. हातात खराब झालेला सोयाबीन त्यांनी दाखवला आणि नुकसान झालंय सर अशा पद्धतीचं त्यांनी बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं की आम्ही मदतीसाठी तुमच्या पाठीशी आहोत. आणि सिद्धार्थ, 8 वाजेपर्यंत नक्की सिद्धार्थ, मी विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा. या नांदेड दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या 2 चिमुकल्या मुलींची भेट घेतली, जसं काही वेळापूर्वी सिद्धार्थ उल्लेख करत होते. उद्धव ठाकरे पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या 2 छोट्या मुली पुढे आल्या आणि सोयाबीन पिकाचं झालेलं नुकसान हातात घेऊन या 2 चिमुकल्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवलं. यावेळी या चिमुकल्या उद्धव ठाकरेंना सर खूप नुकसान झालंय असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी त्या चिमुकल्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. सिद्धार्थ, भावनिक क्षण असणार. उद्धव ठाकरेंना हे शब्द ऐकून काही खूप चांगलं वाटलं असेल असं नाही. धीर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण काय होता हा सगळा प्रसंग? निश्चितच जानापूरच्या या मुली आहेत आणि गर्दीमध्ये या मुली खूप मोठी गर्दी होती त्यांच्या ताफ्यासोबत. त्या गर्दीमध्ये या मुली हातात सोयाबीन घेऊन उभ्या होत्या आणि गर्दीच्या रेट्यामुळे ते मागे जात होत्या. त्या सोयाबीन हातात घेऊन सर अशा पद्धतीचे हात त्यांना मारत होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांचं लक्ष त्यांच्याकडे आलं. त्यांनी सर्वांना सूचना केली त्या मुलींना समोर येऊ द्या. त्या मुली समोर आल्या. हातात त्यांच्या सोयाबीन जो खराब झालेला आहे तो घेऊन आल्या आणि त्यांच्या हातात, उद्धव ठाकरेंच्या हातात देत एक मुलगी म्हणाली सर खूप नुकसान झालंय. तिला धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तिला स्पष्टपणे धीर दिला आणि म्हटलं की बेटा, शिवसेना आणि शिवसैनिक तुझ्या पाठीशी आहेत, सरकार तुझ्या पाठीशी राहील, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आणि त्या मुलींच्या त्यांनी जवळ घेतला आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्या मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मुली त्या ठिकाणी दिसल्या नाही. बहुतेक त्या ठिकाणी निघून गेल्या असतील. मात्र 5-1 मिनिटं त्या मुलींशी संवाद उद्धव ठाकरे त्या ठिकाणी साधला. एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. नक्की. धन्यवाद सिद्धार्थ, माहिती दिल्याबद्दल. या मुलींना कदाचित तितकंसं स्पष्ट कळत नसेल, पण आपल्या हातातलं जे पीक आहे ते चांगलं नाही आहे आणि कदाचित पुढे आपल्या जेवणाची भ्रांत पडू शकते अशी परिस्थिती आहे. एवढं काहीतरी मात्र आपल्या आईवडिलांकडनं या मुलींना कळलं असणार. प्रचंड विदारक परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. कुणीतरी लोकप्रतिनिधी यावेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांची चिंता दूर करावी अशीच अपेक्षा आहे. मनमाडमधील बागलाणच्या पिंपळवाडे या गावातल्या शेतकऱ्यानं आपल्या द्राक्षाच्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
बँकेचं कर्ज घेऊन द्राक्षाची बाग लावली. मात्र या भागात सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचलं, पिकांना रोगांची लागण झाली. औषधांची फवारणी करून देखील काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्र्यंबक भामरे यांना अशी आपल्या पिकावर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. अजून मध्यम मुदतचं कर्ज फिटलेलं नाही. मंडपचं कर्ज काढलंय NDC बँकेचं, ते पण कर्ज अजून परतफेड झाली नाही माझ्या तर. आणि आता आज अशी परिस्थिती आली की बाग व्यवस्थित होता, पण निसर्गाने पूर्ण घात केला. निसर्गाने घात केल्यामुळे आता माझ्या तर कर्ज फिटू शकत नाही. आता आत्महत्या करायची वेळ आली आहे. आता करायचं काय ना, मग जगायचं कसं, परिवार जगायचं कसा. शेतकऱ्याचा हा आवाज आणि त्याचे हे शब्द अक्षरशः अनेकांच्या हृदयाला भेगा पाडतील असे आहेत. भुसावळ तालुक्यातील 24,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज भुसावळ तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. पिकांचे पंचनामे करण्याकरता प्रशासनाच्या वतीनं गाव पातळीवर कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांची नेमणूक केली गेली आहे. पंचनामे सुरू असून 6 नोव्हेंबरपर्यंत शासनाकडे संपूर्ण अहवाल पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. गाव पातळीवर एकूण या तालुक्यामध्ये 54 गाव असून 54 गावांमध्ये 16 तलाठी, 32 ग्रामसेवक आणि 9 कृषी सहाय्यक पूर्ण प्रत्येक 54 गावांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहे. अगदी आता 30 तारखेपासून पंचनाम्यास सुरुवात झाली असून आज अखेरचा जो आकडा आहे तो जवळजवळ 13,000 हेक्टरचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहे. अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अमळनेर तालुक्यातील म्हसळे इथल्या शेतकऱ्यानं गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलंय. भरत पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पावसानं त्याच्या शेतातील कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान केलं. हात उसनवारी आणि सोसायटीचं घेतलेलं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेत हा शेतकरी होता. या तणावातूनच त्यानं आत्महत्या केल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांचं यावर्षी भरगच्च पावसामुळे त्यांचं शेतीचं भरपूर नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी ते काल शेतात जाऊन कापसाची पाहणी केली व त्यांच्यावर सावकारी कर्ज व हात कर्जाचा बोजा होता. ते केलं की आपण हे कर्ज आता फेडू शकत नाही म्हणून त्यांची हिंमत खचली आणि त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. तर वाशिम जिल्ह्यातल्या 52 वर्षाच्या शेतकऱ्यानं विष पिऊन आपलं आयुष्य संपवलंय. अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि डोक्यावर असलेलं बँकेचं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. रमेश चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव आहे. निफाडच्या चांदोरी चौफुलीवर शेतकरी रास्ता रोको आंदोलन करताना बघायला मिळाले. सरसकट कर्जमाफी द्यावी, पंचनामे न करता थेट मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीकरता छावा क्रांतीवीर सेना रस्त्यावर उतरली. आंदोलनात शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सहभागी झाले होते. या रास्ता रोकोमुळे औरंगाबाद, नगर, शिर्डी या भागाला जाणारी वाहतूक रोखली गेली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. एका मोठ्या राजकीय बातमीकडे वळतो आहोत. भाजपच्या नेत्यांची आज दुपारी 2 वाजता बैठक बोलावली गेलेली आहे. वर्षा या बंगल्यावर, वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होते आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होईल असं कळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी, ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. विवेक, एका बाजूला भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे, दुसरीकडे ही बैठक बोलवण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली. काय अपडेट? देवेंद्र फडणवीस यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची वेट अँड वॉचची भूमिका कायम असेल असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेना आता नेमकं भाजपला काय प्रतिसाद देणार याच्यावर 2 पक्षांमधली बोलणी होईल. पण त्यापूर्वी भारतीय जनता पक्षानं आज त्यांची एक महत्वाची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते येतील आणि जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्यातून मार्ग कसा काढायचा यावर चर्चा होणार आहे. यात सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रमुख नेते असतील आणि यातून काही निर्णय होतोय का हे बघावं लागेल. आज खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आज
दिवसभरात तरी या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार नाही हे अगदी स्पष्ट आहे. पण तत्पूर्वी जर शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला किंवा प्रतिसाद आला तर त्यावर नेमकी आपली भूमिका काय असली पाहिजे याबद्दल या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते. नक्की विवेक, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. बघूया या बैठकीमध्ये काय होतं आणि त्यानंतर नेमका काय गोष्टी समोर येतात. पुढची बातमी, बीड इथं गोपीनाथ गडावर धनुष्य बाणाची रांगोळी काढण्यात आली. राज्याच्या सत्ता स्थापनेत भाजपशी उभा दावा ठोकणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज परळीतल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं कळलं. ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर येणार हे कळताच गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळावर धनुष्यबाण आणि कमळाच्या रांगोळीनं युतीच्या मधुर आठवणींना उजाळा देण्यात आला. भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असं सूत्रांकडून कळतं आहे. ही अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली होती. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाहीये. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्यानं भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहील असं भाजपच्या सूत्रांकडून कळतं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेनं सर्व पक्षांची वाटचाल सुरू असल्याची ही चित्र दिसतायत किंवा चिन्ह दिसत आहेत. 8 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. नवी विधानसभा अस्तित्वात येईल. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरू होणार अशा चर्चा आहेत. भाजप शिवसेनेमध्ये तोडगा निघाला नाही तर 6 महिन्यांच्या कालावधीकरता राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट म्हणजे काय त्यावर आपण नजर टाकूया. देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणं शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वतःची तशी खात्री पटली तर राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, संविधानाच्या कलम 356 नुसार एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. संविधानाच्या कलम 365 नुसार एखादं राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असेल त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणं शक्य असतं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणं आवश्यक असतं. संसदेच्या मंजुरीनंतर 6 महिन्यांकरता राष्ट्रपती राजवट लागू करता येते. संसदेनं पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. संसदेची मान्यता मिळत असली तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंतच राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य असतं. राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते आणि राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचं शासन चालवतात. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्यानं शासन चालवत असतात. राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्य अधिकार संसदेकडे सोपवले जातात. राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात. लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीत देऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार हे अबाधितच राहतात किंवा असतात. आणि 15वा महत्त्वाचा मुद्दा, संबंधित राज्याच्या विधानसभेचं विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र, 2 वेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. 1980 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं होतं आणि बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. तर महाराष्ट्रामध्ये 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन होतं. 2014 मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली. 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू झाली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट होती. कोणत्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते त्यावर पण नजर टाकू. जेव्हा राज्यपालांनी दिलेल्या विहित मुदतीत विधिमंडळ मुख्यमंत्री निवडू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. जेव्हा एखादा मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर आपलं बहुमत सिद्ध करू शकत नाही आणि इतर कोणताही पक्ष देखील बहुमताचा आकडा गाठू शकत नाही तेव्हा.
एखादं सरकार जेव्हा घटनात्मक तरतुदीनुसार चालत नसेल असा राज्यपालांचा अहवाल राष्ट्रपतींना प्राप्त झाला तर काही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे निवडणुका घेणं शक्य नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. पुन्हा आपण एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. ही बातमी आहे भाजपच्या बैठकीसंदर्भातली. भाजपच्या नेत्यांची दुपारी 2 वाजता बैठक होतीये. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विवेक, 2 वाजता ही बैठक होणार आहे. काय अपडेट मिळतं या बैठकीसंदर्भात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालच दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन आलेले होते आणि त्यानंतर आज ही एक महत्वपूर्ण बैठक होते आहे. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे हे सगळे नेते उपस्थित असतील आणि या बैठकीदरम्यान नेमकं सध्या राजकीय परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे याविषयीची चर्चा होणार आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा प्रतिसाद न आल्यामुळे सध्या तरी वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे. पण शिवसेनेकडून जर काही प्रतिसाद आला किंवा सकारात्मक काही गोष्टी घडत असतील तर नेमकी आपली भूमिका काय असली पाहिजे या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नक्की विवेक, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. शिवसेनेकडून जर संवादाचा काही विषय झाला तर कशा पद्धतीने त्यांना सामोरं जायचं, त्यांच्याशी चर्चा करायची याविषयी या बैठकीत चर्चा होऊ शकते. 2 वाजता भारतीय जनता पक्षाची नेत्यांची ही बैठक आहे. 3 दिवसाच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत परतलेले आहेत. त्यामुळे आता राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच मोदी सोडवतात का याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आहे. सोबतच ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय की ते पुन्हा एकदा सोनिया गांधींना भेटणार आहेत, त्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, याचा अर्थच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेकरता प्रयत्न करते का असे संकेतच आहेत. त्याचमुळे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आता राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय हा दिल्लीतच होईल की काय अशाही चर्चा आहेत. शरद पवारांसोबत फोनवरून बोलणं झालं, बोललो तर तो अपराध आहे का? पवार देशाचे नेते आहेत, त्यांच्याशी बोलण्यामुळे पोटशूळ उठण्याचं काय कारण आहे असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. शपथग्रहण होईल आणि राज्यावर जे ग्रहण लागलंय ते सुटेल असंही राऊत म्हणाले. तसंच भाजपनं दिलेला शब्द पाळावा याचा पुनरुच्चार त्यांनी केला. संजय राऊतांनी साधारणपणे 11-11:30च्या दरम्यान पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला त्यांनी शरसंधान साधलंय पुन्हा एकदा भाजपावर. त्यात लवकरच सरकार स्थापन कुणाचं सरकार शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेलं सरकार स्थापन. माझं बोलणं झालं, मी लपवत नाही. माझं बोलणं झालं. शरद पवारांशी संपर्क करणं किंवा पवार साहेबांशी बोलणं हा काय अपराध आहे का? त्या संदर्भात महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. या महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचे 55च्या आसपास आमदार निवडून आलेले आहेत. त्यांच्याशी का बोलू नये? सगळ्यांनी बोलावं. त्यांच्याशी कोण कोण बोलताय हे मला माहिती आहे. ज्यांना शरद पवारांशी आम्ही बोलल्याचा पोटशूळ उठलाय बरं का, ते सुद्धा पवार साहेबांना कसे आणि कुठे फोन करण्याचा प्रयत्न करतायत आणि बोलतायत हे काय आम्हाला माहीत नाही. गिरीश बापट हे युतीतील शकुनी मामा असल्याचं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी चाकण इथं झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात म्हटलं आहे आणि असं म्हणत त्यांनी बापटांना लक्ष केलेलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर शिरूर खेड या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र यावेळी शिवसेनेला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. अपयशाचं खापर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी गिरीश बापटांवर फोडलाय. गिरीश बापट यांच्यामुळे युती धर्म पाळला गेला नाही, त्यामुळे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला असं आढळराव पाटील म्हणाले. खेड तालुक्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्याला बापट साहेब फोन करून सांगताय की काल तू अतुलच्या रॅलीला का नव्हता गेला, परवाच्या दिवशी एका कार्यकर्त्याला सांगता तू अतुलच्या सभेला का नव्हता, तिकडे लोक घेऊन जा म्हणून तुम्ही त्याला कपट म्हणता ना. मी त्या बापटला शकुनी मामा म्हणतो पुणे जिल्ह्यात. तोंडावर बोलायचे. याची कपट नीती इतकी खालेली होती. आज महाराष्ट्रात वाटोळ करायची जे चाललंय ना परिस्थिती ही फक्त भाजपच्या कपट नीती आणि भाजपमध्ये बापट जास्त आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे शकुनी मामा जास्त असल्यामुळे जी वाट लागलेली आहे.
मातोश्री बाहेर, वांद्र्याला मातोश्री बाहेर माझा आमदार माझा मुख्यमंत्री अशा स्वरूपाची पोस्टरबाजी करण्यात आली। या पोस्टर्सच्या माध्यमातून आता शिवसैनिकांनी आदित्य यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणीच पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे। राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यात या पोस्टरमुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत। शिवसैनिक हाजी हलीम खान यांनी वांद्र्यात लावलेल्या या पोस्टरमुळे राजकीय वातावरण पुन्हा गरम झालंय। यापूर्वी एकनाथ शिंदेंची शिवसेना गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी झालेली होती। राज्यात सत्ता स्थापन होत नसल्याच्या स्थितीला भाजप जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला। काँग्रेस आमदार फुटतील अशी भीती बिलकुल वाटत नाही, जे फुटतील त्यांचा पराभव करू असंही थोरात म्हणाले। सरकार तर बनलं पाहिजे, मॅन्डेट तर त्यांना मिळालेलं आहे, त्यांनी सरकार बनावं ही आमची अपेक्षा, पण ते बनत नाही असं दिसतंय। आणि याला कारण सुद्धा भाजप आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, किंवा त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मित्रांना जी वागणूक दिली त्याचा हा परिपाक आहे। या सगळ्या गोंधळाला जबाबदार भाजप आहे असं माझं मत आहे। आमदार फुटतील अशी भीती आम्हाला अजिबात वाटत नाही, कारण एक आहे की मॅन्डेट जे गेलेलं आहे, जनमत आहे ते भाजपच्या विरोधात गेलेलं आहे। त्यामुळे कोणाला आता फुटण्याचं धाडस कुणी करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि कुणी फुटला तर आम्ही सर्व मिळून त्याचा पराभव निश्चितपणे करणार आहोत। बातमी आहे दिल्लीमधून। दिल्लीमध्ये पोलीस विरुद्ध वकील हा वाद आता विकोपाला गेलाय। 30,000 कोर्टाबाहेर काही वकिलांकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली होती। या मारहाणी विरोधात दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जवान एकत्र जमलेत। हाताला काळ्या पट्ट्या बांधून हे जवान वकिलांविरोधात घोषणाबाजी करतायत। मारहाण करणाऱ्या वकिलांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या जवानांनी केली आहे। वन विभागाच्या फाटक्या जाळीमधून वनकर्मचारी आणि गावकऱ्यांना गुंगारा देऊन बिबट्या शेतात पसार झाला। खेड तालुक्यातील कोयाळी भानोबा गावठाण इथल्या बाबदेव वस्ती इथं 3 बिबटे आल्याची माहिती मिळाली होती। यानंतर ग्रामस्थांच्या गोंगाटामुळे 2 बिबटे उसाच्या शेतात पळाले, तर 1 बिबट्या झाडावर चढला। वन विभागाने झाडाखाली जाळी लावली। या गोंधळात बिबट्या खाली आला आणि फाटक्या जाळीमुळे सगळ्यांना गुंगारा देऊन शेतात पळून गेला। म्हणजे वन विभागाकडे असलेलं साहित्य हे कशा पद्धतीचं आहे, कसल्या दर्जाचं आहे हे उघड करणारी ही खरं तर घटना आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। लगेच भेटतोय काही क्षणात ताज्या बातम्यांसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।